Students, in previous lecture we have studied about the chemical control. So chemical control that controls and coordinates on our body with the help of nervous control. So we already studied about the chemical control. So in the chemical control there are different types of endocrine glands. We studied about that glands in previous lecture. Okay, so endocrine glands, there are different endocrine glands that are situated all over the body and which secretes a special type of chemical substance and that are called as hormones. So now today we are going to study about the endocrine glands, their location and their functions. So today we are going to study about the endocrine glands, their location, where they are situated and what is their functions. We studied about that in this lecture. Okay, so first you all observe the figure 15.17. so given in your textbook. So it is the endocrine glands. See there are different endocrine glands present in our body. So these are the hypothalamus, pineal glands, pituitary glands, thyroid and parathyroid glands, adrenal glands, okay, ovaries, testes, etc. These are different endocrine glands. They produces hormones. These hormones are poured or released in blood, and where there is necessary they control and coordinate that part of our body. Now see here, so there are different glands, their location, their which type of hormones they produce or secretes, and what is the function of that hormone or that gland. So now we studied about that. So first that gland is which gland is given here? Hypothalamus. So where it is situated? कुठे प्रेझेंट असते बघा ही? अबाव द पिट्युटरी ग्लँड इन द फोरब्रेन. तर इथं तुम्ही पिक्चरमध्ये या फिगरमध्ये बघू शकता फोरब्रेनमध्ये ब्रेनचा जो पार्ट आहे तर त्या ब्रेनच्या पार्टमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, तर त्याच्यावरती काय झाली आहे? ही हायपोथॅलॅमस जी ग्लँड आहे तर ती प्रेझेंट असते. सो देर आर डिफरंट हार्मोन्स, सिक्रेट्स हार्मोन्स विच कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सिक्रेटरी सेल्स ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता हे जे हायपोथॅलॅमस आहे, ही जी ग्लँड आहे तर ती काय करते? असे हार्मोन्स सिक्रेट करते जे काय करतं? पिट्युटरी ग्लँडच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात तर त्याच्यावर काय करतं? कंट्रोल करण्यासाठी हार्मोन काय करत असतं? हे सिक्रेट करत असतं. आणि याचं फंक्शन पण काय सांगू शकतो आपण? व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस? इट कंट्रोल्स ऑन द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडवर काय करतं? हे कंट्रोल करण्याचं फंक्शन करत असतं. नाव next one is a pituitary gland. So this is another gland present in the brain. ही पण कुठं आहे? ब्रेनमध्येच आहे. सो ॲट द बेस ऑफ द ब्रेन, आपल्या ब्रेनच्या बेसला खालच्या बाजूला काय आहे? ही प्रेझेंट असते पिट्युटरी ग्लँड. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय दिस पिट्युटरी ग्लँड्स. या पिट्युटरी ग्लँडकडून काय होतात? डिफरंट टाइप्सचे हॉर्मोन्स. जसे बघा ग्रोथ हॉर्मोन आहे, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, देन प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, ऑक्सिटोसिन अँड अँटी-डायुरेटिक हार्मोन. So these are the different types of hormones which is secreted by this pituitary gland. हे सगळे हार्मोन्स कोण सिक्रेट करतं? तयार करतं? प्रोड्यूस करतं? पिट्युटरी ग्लँड प्रोड्यूस करत असते. नाव सी व्हॉट आर द फंक्शन्स. तर हे जे ग्रोथ हार्मोन आहे, सो दॅट स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ बोन्स. काय करत असतं हे ग्रोथ हार्मोन? काय करतं? आपले जे बोन्स आहेत त्याची ग्रोथ होण्यासाठी स्टिम्युलेशन्स प्रोड्यूस करत असतं. त्याच्यानंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक जे हार्मोन आहे तर ते काय करतं बघा? इट स्टिम्युलेट्स द ॲड्रिनल ग्लँड्स. तर हे ॲड्रिनोट्रॉपिकल हार्मोन काय करतं? हे हार्मोन काय करतं? आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या ॲड्रिनल ग्लँड्स आहेत ज्या किडनीवर असतात सिच्युएटेड बघा, तर त्यांना स्टिम्युलेट करण्याचं फंक्शन करत असतं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे, जे या पिट्युटरी ग्लँडकडून काय केलं? सिक्रेट केलं जातं. दॅट स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड्स.
थायरॉइड ग्लँडना स्टिम्युलेट करण्याचं फंक्शन हे हार्मोन करत असतं. कोणतं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके. नाव नेक्स्ट वन इज प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन काय करतं बघा, हे जे हार्मोन जे या पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रेट झालेलं असतं, सो दॅट स्टिम्युलेट्स मिल्क प्रोडक्शन. म्हणजे बॉडीमध्ये मिल्क प्रोडक्शन काय करतं? स्टिम्युलेट करत असतं, स्पेशली इन वुमेन्स, फिमेल्समध्ये. ओके. देन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे, सो दॅट हार्मोन्स कंट्रोल्स द ग्रोथ ऑफ गोनॅड्स. गोनॅड्स जे असतात म्हणजे मेल जे मेल गॅमेट्स जे असतात, तर त्यांच्या ग्रोथला कंट्रोल करण्याचं फंक्शन करत असतं. किंवा फिमेल जे गॅमेट्स असतात तर त्यांच्या ग्रोथला कंट्रोल करण्याचं हे फंक्शन करत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ल्युटिनायझिंग हार्मोन जे आहे, सो दॅट कंट्रोल्स द मेन्स्ट्रुएशन सायकल अँड ओव्युलेशन स्पेशली इन फिमेल्स. वुमेन्समध्ये ज्या मेन्स्ट्रुएशन सायकल्स येतात किंवा ओव्युलेशन होतं तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचं फंक्शन हे ल्युटिनायझिंग हार्मोन करत असतं. त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन हे जे हार्मोन आहे जे पिट्युटरी ग्लँड म्हणून काय होतं? सिक्रेट केलं जातं, सो दॅट कॉन्ट्रॅक्ट्स युटेरस ड्युरिंग द पार्टिरेशन. आता हे पार्टिरेशन म्हणजे काय असतं बघा, वेन वुमेन्स ऑर स्पेशली मदर गिव्स बर्थ टू बेबीज, सो ॲट दॅट टाईम सो युटेरस गेट कॉन्ट्रॅक्ट्स अँड सडनली दॅट बेबी कम्स आउट ऑफ द वुम्ब. तर त्या वुम्बमधून काय होतं, बेबी बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा युटेरस काय व्हायला लागतं? कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. सो ॲट दॅट टाईम सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पार्च्युरेशन असं त्या प्रोसेसला म्हटलं जातं. आणि दॅट टाईमला ते युटेरस कॉन्ट्रॅक्ट करण्यावर कंट्रोल करण्याचं जे फंक्शन आहे तर ते काय करतं? ऑक्सिटोसिन हे हार्मोन जे आहे तर ते करत असतं. ओके. देन नेक्स्ट वन सी दॅट इज द अँटी डायुरेटिक हार्मोन. हे पण कोण सिक्रेट करतं? पिट्युटरी ग्लँडकडूनच काय होतं? ह्याचं सिक्रेशन होतं, सो दॅट रेग्युलेट्स द वॉटर लेवल इन द बॉडी. आता हे जे हार्मोन काय करतं बघा, सो दिस अँटी डायुरेटिक हार्मोन दॅट कंट्रोल्स ऑन द वॉटर लेवल इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमधली जी वॉटर लेवल आहे तर ती काय करतं? लेवल ती नॉर्मलमध्ये ठेवण्याचं फंक्शन हे करत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, समरमध्ये वी नीड मोर वॉटर. ॲट दॅट टाईम वॉटर लेवल गेट डिक्रीजेस, बट दॅट कीप्स ऑन नॉर्मलला ठेवण्याचं काम करते हे. किंवा विंटरमध्ये वॉटर लेवल कदाचित काय होऊ शकते? जास्त होऊ शकते, त्याला नॉर्मलमध्ये आणणे. सो दॅट रेग्युलेट्स दिस हार्मोन्स रेग्युलेट्स द वॉटर लेवल इन आवर बॉडी. ओके. सो दिस इज अबाउट द पिट्युटरी ग्लँड अँड दीज आर डिफरंट हार्मोन्स सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. नाव नेक्स्ट वन इज अ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड तुम्हाला माहिती आहे ना, थायरॉइड ग्लँड असते की नाही? कुठं असते माहिती आहे का ते? दॅट इज द प्रेझेंट इन आपले जे घसा आहे, ट्रॅक जो आहे तर त्याच्यामध्ये काय असतं? हे प्रेझेंट असतं. सो इट इज लोकेटेड इन अँटीरोलॅटरल साइड्स ऑफ द ट्रॅकिया इन द नेक रिजन. आपला जो ट्रॅकिया आहे तर त्याच्या दोन्ही साईडला जे आहेत तर ते त्या दोन्ही साईडला काय असतात? हे थायरॉइड ग्लँड्स प्रेझेंट असतात. तिथं काय असतात? हे सिच्युएटेड असतात. याच्यामध्ये कुठल्या हार्मोन्स सिक्रेट केले जातात बघा या थायरॉइड ग्लँडकडून? सो देर आर थायरॉक्सिन अँड कॅल्सिटोनिन. हे हार्मोन काय होतात? त्याच्याकडून सिक्रेट केले जातात. सो दिस सिक्रेट्स द थायरॉक्सिन अँड कॅल्सिटोनिन हार्मोन्स. ओके. सो नाउ सी व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस थायरॉइड ग्लँड. सो थायरॉक्सिन दिस हार्मोन कंट्रोल्स द ग्रोथ ऑफ द बॉडी अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तर हे काय करतं? हे जे थायरॉक्सिन हार्मोन काय करतं? आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे तर त्याच्यावर कंट्रोल करतं. शिवाय आपल्यामध्ये होणाऱ्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, सो देर आर डिफरंट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर ऑलवेज कंटिन्युअसली दॅट ऑकर्स इन आवर बॉडी. तर त्याच्यावर पण कंट्रोल करण्याचं काम हे थायरॉक्सिन हार्मोन करत असतं, विच इज सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड्स. पुढे नेक्स्ट बघा, कुठलं हार्मोन सांगितलं? कॅल्सिटोनिन. हे जे हार्मोन आहे हे फंक्शन काय करतं बघा? दिस कंट्रोल्स द कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन द ब्लड. हे कशावर कंट्रोल करतं? तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम जे मेटाबॉलिझम असतं
म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम किंवा त्याची जी लेवल आहे तर ती लेवल नॉर्मलला ठेवण्यासाठी काय करतं, हे फंक्शन करत असतं कॅल्सिटोनिन नावाचं हार्मोन. हे कोण सिक्रेट करतं, थायरॉइड ग्लॅन्ड. ओके, सो थायरॉइड ग्लॅन्ड सिक्रेट्स टू डिफरंट हार्मोन्स. नाउ नेक्स्ट वन इज विच ग्लॅन्ड इज द पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स हे थायरॉइड ग्लॅन्डच्या जवळच असते. सो दॅट इज 4 ग्लॅन्ड्स बिहाइंड द थायरॉइड ग्लॅन्ड्स. या पॅराथायरॉइड ग्लॅन्ड किती आहेत, 2 पेअर्समध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे 4 ग्लॅन्ड्स आहेत. आणि कुठे आहे, बिहाइंड द थायरॉइड ग्लॅन्ड. थायरॉइड ग्लॅन्डच्या शेजारीच असतात हे पॅराथायरॉइड ग्लॅन्ड्स असतात. तर या पॅराथायरॉइड ग्लॅन्डकडून कुठलं हार्मोन सिक्रेट होतं बघा, पॅराथॉर्मोन जे आहे तर ते पॅराथॉर्मोन जे आहे तर ते सिक्रेट होतं या पॅराथायरॉइड ग्लॅन्डकडून. आता याचं फंक्शन काय बघूया आपण. इट कंट्रोल्स मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. आपल्या बॉडीमध्ये असणारे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं जे मेटाबॉलिझम आहे तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचं हे फंक्शन करत असतं कोण, पॅराथॉर्मोन जे विच इज सिक्रेटेड बाय पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. नाउ सी नेक्स्ट ग्लॅन्ड इज पॅनक्रियास ग्लॅन्ड. सो मी परवा पण तुम्हाला सांगितलं बघा, पॅनक्रियास ही काय आहे, ही एंडोक्राइन ग्लॅन्ड पण आहे आणि एक्झोक्राइन ग्लॅन्ड पण आहे. वाय इट इज एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन बोथ, बिकॉज एक्झोक्राइन काय आहे बघा, बिकॉज इट सिक्रेट्स पॅनक्रियाटिक ज्यूस अँड विच इज विथ द हेल्प ऑफ डक्ट दॅट इज रिलीज्ड इनटू द इंटेस्टाइन इन द फूड. पॅनक्रियाटिक ज्यूस याच्यामध्ये तयार होतं. डक्ट थ्रू हे पॅनक्रियाटिक ज्यूस कुठंपर्यंत येतं, इंटेस्टाईनपर्यंत येतं. म्हणजे याला डक्ट पण असते आणि म्हणून ती काय आहे, एक्झोक्राइन ग्लॅन्ड आहे. आता ही एंडोक्राइन ग्लॅन्ड पण आहे. वाय इट इज, बिकॉज इट सिक्रेट्स डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स ऑल्सो. ही एंडोक्राइन पण काय ग्लॅन्ड आहे का, कारण इथे काय होतं, वेगळ्या टाईपचे हार्मोन्स पण हे पॅनक्रियास जे आहे तर ते सिक्रेट करत असतं. आणि तुम्हाला माहिती आहे पॅनक्रियास कुठं असतं, इट इज प्रेझेंट बिहाइंड द स्टमक. स्टमक जवळ असतं माहिती आहे तुम्हाला. हां, सो इट इज लोकेटेड इन, कुठं पोझिशन आहे याचं, लोकेशन कुठं आहे, बिहाइंड द स्टमक. देर आर 4 डिफरंट सेल्स प्रेझेंट इन द पॅनक्रियास. या पॅनक्रियासमध्ये 4 वेगळ्या प्रकारच्या काय आहे, सेल्स आहेत. कुठल्या कुठल्या बघा, त्या अल्फा सेल्स. सो देर आर 20% ऑफ अल्फा सेल्स प्रेझेंट इन द पॅनक्रियास. पॅनक्रियासमध्ये या अल्फा सेल किती आहेत, 20% प्रेझेंट आहेत. जवळजवळ 20% या अल्फा सेल्स आहेत. त्याच्यानंतर बीटा सेल्स आहेत. सो देर आर 70% ऑफ बीटा सेल्स प्रेझेंट इन द पॅनक्रियास. 70%च्या किती कुठल्या सेल्स आहेत, बीटा सेल्स आहेत. त्याच्यानंतर डेल्टा सेल्स पण प्रेझेंट आहेत. सो दॅट आर 5% ऑफ डेटा cells present in the pancreas, and there are PP cells or F cells they are 5%. याचा पर्सेंटेज किती आहे, 5%. अशा 4 डिफरंट टाईपच्या सेल्स काय असतात या पॅनक्रियासमध्ये प्रेझेंट आहेत. सो दॅट प्रोड्युसेस डिफरंट टाईप्स ऑफ हार्मोन्स. या डिफरंट सेल्सकडून काय होतात, डिफरंट हार्मोन्स सिक्रेट केले जातात विथ इन द pancreas. So these hormones are glucagon, insulin, somatostatin, then pancreatic polypeptide. या डिफरंट पॉलीपेप्टाइड अशी काय आहेत, हे डिफरंट हार्मोन्स आहेत. कुठले कुठले बघा, पॅनक्रियासमध्ये कुठले हार्मोन सिक्रेट होतात, ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅनिन अँड pancreatic polypeptide. So these are the 4 different hormones secreted by 4 different types of cells which are present in the pancreas. Now the functions of these hormones. So this stimulates the liver to convert the glycogen into glucose. आता हे काय करतात बघा, हे हार्मोन काय करत असतात, तर आपल्या लिव्हरला काय करतात, हे स्टिम्युलेट करत असतात. हे हार्मोन्स डिफरंट टाईपचे हार्मोन्स. याच्यामध्ये लिव्हर स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होतं बघा, ग्लायकोजनचं काय होतं, ग्लुकोजमध्ये कन्वर्जन होतं. ग्लायकोजन, सो दॅट इज द स्टोर्ड फूड मटेरियल प्रेझेंट इन द लिव्हर. जेव्हा लिव्हर स्टिम्युलेट होतो तर तेव्हा त्या ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्वर्जन होतं. आणखीन काय फंक्शन करतं बघा, ही ग्लॅन्ड पॅनक्रियास स्टिम्युलेट्स द लिव्हर टू कन्वर्ट द एक्सेस ब्लड ग्लुकोज इनटू ग्लायकोजन.
शिवाय आणखीन काय करतं हे लिव्हरला स्टिम्युलेट करतं. तर त्याच्यामुळे काय होतं बघा, ब्लडमध्ये असणारं जे एक्सेस झालेलं जे ग्लुकोज आहे, एक्सेस अमाऊंट म्हणजे जे आता काय झालं आहे, वेगळ्या प्रकारच्या एनर्जी फॉर्मेशनसाठी यूज केलं आहे आणि आता एक्सेस झालेला जो ग्लुकोज आहे तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ग्लायकोजनमध्ये होतं आणि ते लिव्हरमध्ये काय होतं, स्टोअर करून ठेवलं जातं. तर ह्या लिव्हरला स्टिम्युलेट करण्याचं फंक्शन पण काय करतं, हे पॅनक्रियाज करत असतं. त्याच्यानंतर इट ऑल्सो कंट्रोल्स द लेवल ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. तर हे इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनची लेवल आहे तर ती पण कंट्रोल करणे हे फंक्शन जे आहे तर ते पॅनक्रियाचं आहे. शिवाय काय करतं बघा, इट कंट्रोल्स द मुवमेंट्स ऑफ द इंटेस्टाईन अँड देअर बाय ग्लुकोज ॲब्सॉर्प्शन. इट ऑल्सो कंट्रोल्स ऑन द मुवमेंट ऑफ इंटेस्टाईनची जी मुवमेंट आहे. आता ॲक्च्युली बघा, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा फूड येतं तर तेव्हा ते काय झालं असतं, कम्प्लिटली डायजेस्ट झालेलं असतं, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्याचं सिम्पल जे सबस्टन्स आहेत तर त्याच्यामध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट जे आहेत तर ते कशामध्ये कन्वर्ट होतात, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात. आता हे जे ग्लुकोज आहे तर ते ब्लडमध्ये काय होतं, ॲब्सॉर्ब होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर ही जी काय प्रोसेस आहे म्हणजे मुवमेंट जी म्हणजे इंटेस्टाईनची मुवमेंट आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ द ग्लुकोज इन द ब्लड याच्यावर कंट्रोल करण्याचं काम पण काय करतं, हे पॅनक्रियाज जे आहे तर ते करत असतं. शिवाय इट कंट्रोल्स ऑन द सिक्रिशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही की पॅनक्रियाज इज ऑल्सो एक्झोक्राईन ग्लँड विच सिक्रिट्स पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस जे आहे विच इज हेल्पफुल फॉर द डायजेशन ऑफ फूड. हे पॅनक्रियाटिक ज्यूस काय करत असतं, फूडच्या डायजेशनमध्ये काय करतं, उपयोगी पडत असतं. तर याच्या सिक्रेशनवर कंट्रोल करण्याचं काम पण कोण करतं, हे पॅनक्रियाज जे आहे तर ते करत असतं. सो इट ऑल्सो कंट्रोल्स द सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, सो दीज आर द डिफरंट हार्मोन्स अँड दिस इज अबाउट द ग्लँड. विच ग्लँड इट इज, pancreas. Okay, now next one is, so next gland is adrenal gland. Next one is the adrenal gland. Adrenal gland मी मगाशी सांगितलं बघा की adrenal gland that is situated on the, कुठे असतात हे, हां, किडनीजवर. ओके, so where is the location of these adrenal glands? So these are the present on the anterior end of the kidney. म्हणजे किडनीच्या बोथ साईडला असतात तर त्याच्यावर काय असतात, ट्रायंग्युलर शेप्ड, वरच्या बाजूला ट्रायंग्युलर शेप्ड या ॲड्रिनल ग्लँड्स काय असतात, सिच्युएटेड असतात. ओके, सो दीज सिक्रेट्स, याच्यामध्ये कुठले हार्मोन सिक्रेट होतात बघा, ॲड्रिनॅलिन अँड नॉन ॲड्रिनॅलिन. त्याच्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड. हे जे हार्मोन्स आहेत तर हे कोण सिक्रेट करतं, ॲड्रिनल ग्लँड जे आहे तर ती सिक्रेट करत असते. कुठले कुठले हार्मोन बघा, कुठले हार्मोन, ॲड्रिनॅलिन अँड नॉन ॲड्रिनॅलिन आणि कुठलं, कॉर्टिकोस्टेरॉइड. हे हार्मोन जे आहेत तर ते ॲड्रिनल ग्लँड काय करते, सिक्रेट करते. आता या ॲड्रिनल ग्लँडकडून कुठल्या टाईपचं फंक्शन परफॉर्म केलं जातं बघा, फंक्शन्स ऑफ ॲड्रिनल ग्लँड्स. सो इट कंट्रोल्स द बिहेवियर ड्युरिंग द क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन्स. क्रायसिस म्हणजे संकट. असे काही सिच्युएशन्स येतात की आपल्याला काहीतरी काय होतं, संकटांना सामोरं जावं लागतं किंवा काही इमोशनल का असतात असे सिच्युएशन्स तयार होतात बघा. म्हणजे अशी काही सिच्युएशन येते की तिथं आपल्याला काय होतं, इमोशन्स म्हणजे भावना आपल्या अनावर होतात. म्हणजे आपल्याला खूप जास्त जोराने हसायला येतं किंवा आपल्याला इतकं दुःख होतं की आपण काय करतो, रडतो जोरजोराने, होय की नाही. अशा काही सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये येतच नाही वेगळ्या प्रकारच्या. म्हणजे अशा काही क्रायसिसच्या वेळेस म्हणजे संकटाच्या वेळेस किंवा काही इमोशनल काही अशा ॲक्टिव्हिटीज होतात, अशा ॲक्शन्सवर किंवा अशा सिच्युएशन्सवर कंट्रोल करण्याचं फंक्शन जे आहे तर ते कोण करतं, हे ॲड्रिनल ग्लँड आहे तर ती करत असते. ओके, सो इट कंट्रोल्स द बिहेवियर म्हणजे आपलं वागणं कसं असावं त्या संकटाच्या वेळी किंवा अशा काही इमोशनल सिच्युएशनच्या वेळेस आपलं बिहेवियर म्हणजे आपलं वागणं कसं असावं याच्यावर कंट्रोल कोण करते, हे ॲड्रिनल ग्लँड जे आहे तर ती करत असते. ओके, सो इट ऑल्सो स्टिम्युलेट द हार्ट अँड इट्स अ कंडक्टिंग टिश्यू अँड मेटाबॉलिक प्रोसेसेस.
आता हे अजून काय करते बघा, ॲड्रिनल ग्लँड काय फंक्शन करत असते, इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द हार्टला स्टिम्युलेशन्स देण्याचं फंक्शन पण काय करते ही ॲड्रिनल ग्लँड करत असते. इट ऑल्सो कंडक्टिंग द टिश्यू अँड मेटाबॉलिक प्रोसेसेस. शिवाय टिश्यूमधून काही सबस्टन्सेस किंवा सेल टू सेल, एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे किंवा एका सेलमधून दुसऱ्या सेलकडे काय करतात, वेगळे सबस्टन्स जे आहेत तर ते कंडक्ट केले जातात. या प्रोसेसवर कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करते, ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे तर करत असते विथ द हेल्प ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रिनल ग्लँड. ओके, सो इट ऑल्सो मेंटेन्स द बॅलन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आयन्स अँड इट ऑल्सो स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम. आणखीन काय फंक्शन करते हे ॲड्रिनल ग्लँड, तर ही काय करत असते, सोडियम आणि पोटॅशियम जे आयन्स आहेत म्हणजे Na+ आणि K+ आयन जे आहेत, विच आर व्हेरी मच हेल्पफुल इन द मेटाबॉलिक प्रोसेसेस. तर या मेटाबॉलिक प्रोसेसवर काय करते, हे कंट्रोल करत असते कोण, ॲड्रिनल ग्लँड विथ द हेल्प ऑफ द हार्मोन्स सिक्रेटेड बाय दिस ॲड्रिनल ग्लँड. सो देर आर हार्मोन्स. These hormones are adrenaline, noradrenaline and corticosteroid hormones. So this is about the adrenal gland, their location and the functions. Okay, now next gland is ovary. So here given is ovary. So ovaries are present only in females. ओव्हरी कुठे असतात, फक्त फिमेल्समध्ये. मीन्स दिस टाईप ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स आर प्रेझेंट ओनली इन फिमेल्स. फक्त या फिमेल्समध्ये प्रेझेंट असतात. सो वेअर इज द लोकेशन ऑफ दिस ओव्हरीज इन द फिमेल. सो दीज ओव्हरीज आर सिच्युएटेड ऑन द आयदर साईड ऑफ द युटेरस इन द वुमेन्स ऑर फिमेल. कुठे युटेरस जे आहे तर युटेरसच्या दोन्ही बाजूला काय असतं, हे ओव्हरीज जे आहेत तर त्या वुमेन्समध्ये म्हणजे फिमेलमध्ये प्रेझेंट असतात. आता या ओव्हरीजकडून कुठले हार्मोन सिक्रेट केले जातात बघा. सो सी हार्मोन्स आर इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. सो दीज आर द हार्मोन्स सिक्रेटेड बाय ओव्हरीज. ओव्हरीजकडून हे जे दोन हार्मोन्स आहेत तर ते सिक्रेट केले जातात. नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ दीज हार्मोन्स, किंवा या ओव्हरीचं फंक्शन काय आता आपण बघूया. सो ओव्हरी स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम, सो दॅट इज द पार्ट विच इज प्रेझेंट इन द ओव्हरीज. तर हे जे एंडोमेट्रियम आहे तर पर मंथ हे ओव्हास तयार होत असतात. सो त्याचं जे प्रोडक्शन आहे तर त्याच्यामध्ये हे एंडोमेट्रियम तयार होत असतं. तर या एंडोमेट्रियमची ग्रोथला स्टिम्युलेट करण्याचं फंक्शन हे ओव्हरी करत असते, किंवा जे हार्मोन्स आहेत ते ओव्हरीमध्ये तयार होणाऱ्या ह्या करत असतात. It also stimulates the secondary sexual characteristics in women's. वुमेनमध्ये ज्या काय सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक, फॉर्मेशन ऑफ ब्रेस्ट एक्सेट्रा, हे जे काय आहे प्रोडक्शन फॉर्मेशन जे आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, हे हार्मोन्स जे आहेत तर ते त्याच्यावर त्याला स्टिम्युलेट करत असतात. इट ऑल्सो प्रिपेअर्स द एंडोमेट्रियम फॉर द कन्सेप्शन अँड मेंटेन्स द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं फंक्शन पण काय करतात, हे जे हार्मोन्स जे आहेत तर ते करत असतात. सो दीज हार्मोन्स फंक्शन्स दिस वे. ओके, नाव नेक्स्ट वन इज टेस्टिस. पुढचे कुठले सांगितले बघा, एंडोक्राइन ग्लँड आहे टेस्टिस. सो टेस्टिस आर द एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट ओनली इन मेल्स. मेल्समध्ये काय आहेत हे प्रेझेंट असतात. आता हे जे याला सेक्स ग्लँड्स पण म्हणू शकतो आपण, म्हणजे ओव्हरीज आणि टेस्टिसना. तर ह्या काय असतात फक्त फिमेल्समध्ये आहेत, आणि ह्या ज्या टेस्टिस एंडोक्राइन ग्लँड्स आहेत तर त्या फक्त कुणामध्ये आहेत, मेल्समध्ये प्रेझेंट असतात. सो मेल्समध्ये इन द स्क्रॉटमचा जो पार्ट आहे, सो दॅट इज फर्दर म्हणजे आउटर मोस्ट ॲबडॉमेनच्या बाहेरचा जो स्क्रॉटमचा पार्ट असतो तर त्या स्क्रॉटममध्ये पेअर ऑफ टेस्टिस काय असतात, प्रेझेंट असतात. या टेस्टिसकडून हार्मोन जे सिक्रेट होतं, सो दॅट इज द टेस्टेस्टेरॉन या नावाचं हार्मोन काय करतात, टेस्टिस सिक्रेट करत असतात इन मेल्समध्ये. सो आता हे काय करतं बघा, हे टेस्टिस काय करतं फंक्शन मेल्समध्ये. सो इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स इन मेल.
मेलमध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जसं फॉर्मेशन ऑफ बियर्ड म्हणजे दाढी येणे, किंवा मुस्टॅक म्हणजे मिशी येणे वगैरे, किंवा हॉर्स जो व्हॉइस असतो, म्हणजे काही कालावधीनंतर, म्हणजे तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर काय होतं, तुमचा जो आधी सुरुवातीला आवाज आता म्हणजे 8वी 9वीपर्यंत वेगळा असतो, आणि त्याच्यानंतर काय होतो, आवाज जो आहे तर तो कसा बनतो, थोडा हार्श, म्हणजे कसा थोडासा लाऊड आवाज होतो. बरोबर आहे ना. म्हणजे जवळजवळ काही 5वी 6वी 7वी वगैरेपर्यंत मेल आणि फिमेलचे जे व्हॉइसेस आहेत म्हणजे आवाज आहेत याच्यामध्ये काही जास्त डिफरन्स आपल्याला दिसत नाही की नाही. पण त्याच्यानंतर मात्र मेल्समध्ये म्हणजे जे मेन्स जे आहेत मेल्समध्ये आवाज काय होतो, थोडासा हार्श होतो, म्हणजे कसा होतो तो थोडासा लाऊड होतो. तर अशा प्रकारचा जो हे सगळे जे काय आहेत मेल्समध्ये असणारे सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर या सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्सवर काय करतं, सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्सच्या ग्रोथला स्टिम्युलेट करण्याचं फंक्शन जे आहे तर ते कोण करतं, टेस्टिसमध्ये सिक्रेट होणारे हार्मोन्स करत असतात. ओके. इन मेन्स म्हणजे पुरुषांमध्ये जे काय सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स तयार होत असतात तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं, त्यांच्या ग्रोथवर कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, हे टेस्टोस्टेरॉन जे हार्मोन आहे जे टेस्टिसकडून काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं ते करतं. ओके. सो दिस इज अबाउट द टेस्टिस अँड देअर फंक्शन. नाव नेक्स्ट वन इज अ थायमस ग्लँड. नेक्स्ट कुठली ग्लँड दाखवायला सांगितलं इथं, थायमस ग्लँड. आता ही थायमस ग्लँड जी आहे सो दॅट इज लोकेटेड इन द थोरॅसिक केज नियर द हार्ट. आपलं जे आपला छातीचा जो पिंजरा आहे तर त्याच्या आतमध्ये हार्टच्या जवळच काय असतात, हे थायमस ग्लँड प्रेझेंट असतात. कळलं, हे थायमस ग्लँड कुठे आहे, हार्टच्या जवळ याचं लोकेशन असतं. याच्यामध्ये थायमोसिन नावाचं हार्मोन काय करतं, हे सिक्रेट करतं. सो धिस थायमस ग्लँड सिक्रेट्स थायमोसिन हार्मोन. नाव द फंक्शन ऑफ धिस थायमस ग्लँड, सो इट कंट्रोल द सेल्स विच गिव्ह राईज टू द इम्युनिटी. तर हे काय करतात, हे थायमस ग्लँड काय करतं, किंवा याच्यामधून सिक्रेट होणारं हार्मोन काय फंक्शन करतं, तर आपल्या सेल्स ज्या आहेत, ज्या सेल्स काय करतात इम्युनिटीसाठी हेल्पफुल असतात, तर त्या सेल्सवर कंट्रोल करण्याचं फंक्शन हे थायमस ग्लँड करत असतं. इम्युनिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, प्रतिकारशक्ती. म्हणजे समजा एखादी फॉरेन बॉडी म्हणजे बाहेरचा एखादा पॅथोजेन रोगजंतू आपल्या शरीरामध्ये गेला की काय करतं, आपलं शरीर काय करतं, आपली बॉडी दॅट फाईट्स अगेन्स्ट दॅट पॅथोजेन. आपले शरीर लगेच काय करतं, त्याच्यावर त्याला काय करतं, फाईट करतं, फायटिंग करतं, म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतं. मग हे कोण करतं, देर आर स्पेसिफिक टाईप ऑफ सेल्स विच फंक्शन्स धिस इम्युनिटी. तर त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं जे फंक्शन आहे तर ते कोण करतं, थायमस ग्लँड करत असतं. ओके. सो धिस थायमस ग्लँड secretes the hormone named as the thymosin. So these are the different types of glands which are present in all over the body in different location. आतापर्यंत आपण काय बघितलं की अशा वेगळ्या टाईपचे ज्या आहे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत तर त्या आपल्या बॉडीमध्ये वेगळ्या ठिकाणी असतात. त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारचे हार्मोन जे आहेत तर ते काय होतात, सिक्रेट केले जातात. And that hormones functions a specific type of that function. Okay. So this is about the endocrine glands, their location and the important functions of endocrine glands.